नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मंगलमूर्ती मोरया म्हणत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आणि हे 10 दिवस अतिशय उत्साहात आणि आनंदात कसे गेले हे देखील आपल्याला कळलं नाही. आज अनंत चतुर्दशी, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. आजच्या दिवशी मात्र आपली पावलं जड होतात आणि डोळ्यात अश्रू येतात. खरं तर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपण फक्त एवढंच करू शकतो, आपण आपल्या सामाजिक बांधिलकीचं आणि जबाबदारीचं भान ठेवूया आणि आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देऊया आणि पुढच्या वर्षी लवकर या एवढंच म्हणूया. त्याचप्रमाणे आज आणखी एक महत्त्वाचा दिवस आहे. ज्ञान, कला आणि मनोरंजन ही त्रिसूत्री नेहमी सांभाळणाऱ्या आणि आपल्यासाठी विविध दर्जेदार कार्यक्रम घेऊन येणाऱ्या दूरदर्शनचा आज स्थापना दिवस आहे. दूरदर्शनला या स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या रसिक प्रेक्षकांचं दूरदर्शनवर, सह्याद्री वाहिनीवर आणि आमच्या सगळ्यांवरच तुमचं हे प्रेम असंच अबाधित राहो हीच प्रार्थना. मंडळी, आपल्या बालपणी आपल्या मनावर खूप संस्कार होत असतात. एखादा शिल्पकार जसा आपल्या मूर्तीला सुंदर एक आकार देतो, त्याचप्रमाणे आपले हे संस्कार आपल्या आयुष्याला आकार आणि आधार देतात. आपल्या या आयुष्यात संस्कारांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच हे संस्कारमध्ये जर बचतीचा संस्कारही आपल्याला लागला तर आपल्या आयुष्याला आणखी एक वळण लागतं. आज संचयिका बचत दिनानिमित्त आपला विशेष कार्यक्रम आहे. आजचा आपल्या कार्यक्रमाचं नाव काय ते पाहूया. आजचा आपला विषय आहे संचयिका दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, मुलांसाठी अर्थसाक्षरता. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशीच तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केली आहे. आज आपल्याबरोबर आहेत किरण लाळसंगी. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. किरण लाळसंगी माइंड अँड मनी ह्या कंपनीचे डायरेक्टर आहेत. आर्थिक जागरूकता आणि साक्षरता ट्रेनिंग यासाठी त्यांची कंपनी काम करते. आर्थिक साक्षरतेसंदर्भात अनेक वर्तमानपत्र, मॅगझिन्स याच्यामधून ते लेख लिहितात. फायनान्शियल बिहेवियर यावर त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. आज आपण त्यांच्याकडूनच किशोरवयीन मुलामुलींमध्ये ही आर्थिक साक्षरता, जागरूकता कशी रुजवली पाहिजे, त्याचे काय काय फायदे आहेत आणि यातून पुढे त्यांच्या आयुष्याला कसं वळण लागणार आहे याविषयी अधिक जाणून घेऊयात. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050, 24988050, 022 हा एसटीडी कोड मुंबईबाहेरील प्रेक्षकांनी डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्नही आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग या मंगलमूर्ती गणरायाचं नाव घेऊया आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला संचयिका बचत दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आहे मुलांसाठी अर्थसाक्षरता आणि आपल्याबरोबर आहेत किरण लाळसंगी. किरणजी, आजचा खरं तर जो विषय आहे खरंच तो खूप असा थोडा वेगळा विषय आहे. प्रत्येक वेळेला आपण अनेक दिवस साजरे करतो, पण बचत दिन, संचयिका बचत दिनानिमित्त आजचा जो आपला मुलांसाठी अर्थसाक्षरता हा जो कार्यक्रम आहे, मुळात या दिवसाचं प्रयोजन आणि महत्त्व काय आहे आणि बचत ह्याची व्याख्या काय आहे? भारतामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर बँकिंग किंवा बचत तर या संदर्भात मुलांना अशी काही सुविधा नव्हती 1970 सालपर्यंत. तर त्यानंतर गव्हर्नमेंटने 8वी ते 12वी म्हणजे कुमारवयीन, ज्याला आपण टीनेजर म्हणतो, तर या विद्यार्थ्यांना संधी मिळावी की बचतीचं महत्त्व कळावं आणि बँकिंग जी सुविधा आहेत तर त्याच्या संबंधित ज्ञान मिळावं, याकरिता 1970 सालीपासून संचयिका दिन हा साजरा केला गेला आणि त्यापासून या सुविधा शाळांमधून सुरू केल्या गेल्या. तुमच्याकडे काही स्लाइड्सही आहेत त्याविषयी. तर आपण जर बघितलं तर वयाच्या अवस्था आपण स्लाइड बघू शकता. तर वयाच्या अवस्था जर बघितल्यात आपण तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की 0 ते 5 ही प्रीस्कूल, किशोरावस्था 6 ते 12, कुमारावस्था 13 ते 19, प्रौढावस्था 20 ते 65 आणि वृद्धावस्था 65 वर्षांच्या पुढे. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिसरी अवस्था म्हणजे पहिल्या 2 अवस्था आणि त्या पुढच्या 2 अवस्था, त्याच्या मधली जी अवस्था आहे ती कुमारावस्था. तर या अवस्थेला महत्व याच कारणामुळे आहे की मुलं लहानाची तरुण जेव्हा होतात म्हणजे
ते पालकांवरती अवलंबून असतात. हम्म. सगळ्या गोष्टींसाठी आर्थिक पासून बाकीच्या ते पालकांवरती अवलंबून असतात आणि या अवस्थेमध्ये किंवा या अवस्थेद्वारे ते त्याच्यातून स्वतंत्र होण्याच्या प्रक्रियेला त्यांची सुरुवात होते. त्यामुळे या अवस्थेला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्यामुळे संचयिका दिन किंवा संचयिका ही जी सुविधा आहे ती या वयोगटासाठी खास सुरू करण्यात आली. कारण हा जो बदल आहे तर त्यामध्ये त्यांना एनकरेजमेंट मिळावी वर त्यांना ज्ञान मिळावं यासाठी ही सुविधा तयार केली गेली होती. आणि ही बचतीची व्याख्या आपण काय सांगाल? तर स्क्रीन बघितली तर तुम्हाला कळेल की बचत याची व्याख्या जी समजली जाते की कमाई वजा खर्च बरोबर बचत. तर ही व्याख्या सर्वसाधारणपणे मांडली जाते. हो, पण खरी व्याख्या अशी असायला पाहिजे की कमाई वजा बचत बरोबर खर्च. कारण जेव्हा तुम्ही कमाई काहीतरी असेल तुमची, तुम्ही काहीतरी खर्च करता आणि त्याच्यानंतर जर बचत असं जर समीकरण तुम्ही मांडत असाल तर समजा माझा खर्च एखाद्या वेळी वाढला तर कमाईतून पूर्णच खर्च झाला तर मग बचतीसाठी नंतरची जी आहे ती सगळ्यात शेवटी जे इक्वेशन येते तर त्याऐवजी समजा कमाई नंतर बचत जर मी बाजूला काढून ठेवू शकलो एखादा व्यक्ती किंवा मुलं तर त्या संदर्भात त्यानंतर केल्या जाणारी गोष्ट जेव्हा खर्च असेल तेव्हा बचत ही निश्चितपणे होणार आहे. तर त्यामुळे ही जी व्याख्या दुसरी की कमाई वजा बचत बरोबर खर्च हीच खरी तर व्याख्या जेव्हा अवलंबता येईल तेव्हा बचत या संकल्पनेची जवळून ओळख सर्व मुलांना होऊ शकेल. अच्छा, पण मग ह्या कुमारावस्थेमध्ये मुलांचं आर्थिक वर्तन म्हणजे काय सांगू शकतो आपण? खरं तर आर्थिक वर्तन याचा साधा अर्थ की आर्थिक बाबतीत निर्णय घेण्याची प्रक्रिया काय असते आणि आर्थिक बाबी जेव्हा समोर येतील त्यावेळी मुलं किंवा मुली कशा पद्धतीने त्याच्याशी वर्तन करतात त्याला म्हणतात आर्थिक वर्तन. आणि बचती संदर्भात जर आपण बोलायचं म्हणालो तर मार्शमेलो एक्सपेरिमेंट वॉल्टर मिशेल या मनोवैज्ञानिकांनी 1960 आणि 1970च्या सुरुवातीच्या काळात तर त्यांनी प्रयोग करून बचत किंवा मुलांच्या संदर्भातील टेम्पटेशन ह्याच्या संदर्भात त्यांनी एक प्रयोग केला. तो प्रयोग अतिशय साधा होता पण तो खूप महत्वाचा मानला गेला की ज्या प्रयोगानंतर जगभरात मुलांचं आयुष्य बदलण्यासंदर्भातील घटना किंवा त्यांचं वर्तन कसं तपासावं हे तपासलं गेलं. तर तो प्रयोग काय होता? प्रयोगाविषयी आम्हाला अधिक खरंच जाणून घ्यायचंय. थोडं सविस्तर आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी एक फोन घेऊया. शलाका गाडगिळे आपल्याशी बोलतायत कल्याणवरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार शलाकाची, बोला. हा, मी शलाका गाडगे कल्याण. हा, नमस्कार. मी शलाका गाडगे कल्याणहून प्रश्न विचारतेय की हा जो बचत सप्ताह आहे जे तुम्ही म्हणताय तर ते मुलांच्या हातात कितव्या वर्षी आपण हे पैसे द्यावेत आणि त्याचप्रमाणे ते पैसे दिल्यानंतर त्याचा त्यांनी कसा खर्च केला किंवा किती उरले किंवा कशाला किती पैसे लागतात हे त्यांना लिहून काढायला सांगायचं का? म्हणजे त्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल. पण याच्यासाठी वय काय असावं त्यांचं म्हणजे त्यांना कळेल हिशोबाचा वगैरे खर्च काय असतो ते. असा महत्वाचा प्रश्न आहे की त्यांना कितव्या वर्षी पैसे द्यावेत हातात. बरं, धन्यवाद शलाकाजी. त्यांचा अतिशय खरंच खूप छान आणि महत्वाचा प्रश्न आहे की एक आपल्या डोक्यामध्ये असतं की कितव्या वर्षी म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की आपलं मूल लहानच आहे त्याला काय कळणार आहे आर्थिक व्यवहार किंवा काय. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी त्यांना ही बचतीचा संस्कार सवय लागत नाही आणि मग आपण असं म्हणतो की अरे पैसे उधळतो किंवा उडवतो असं जे आहे. तर कितव्या वर्षीपासून मुलांना ही सवय लावली गेली पाहिजे? तर मुलांना जी सवय आहे पैशांच्या संदर्भातील तर 8व्या वर्षापासून त्यांना पॉकेट मनी आपण जे म्हणतो की त्यांना खर्चण्यासाठी पैसे द्यायला सुरुवात करावी. आणि 8व्या वर्षापासून जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा ती रक्कम छोटीशी द्यायला सुरुवात करा आणि त्याच वेळी तुम्ही त्यांना लिहिण्यासाठी म्हणजे हिशोब लिहिणं भले तुम्ही त्यांना 1 रुपया द्याल, 5 रुपये द्याल, 20 रुपये द्याल, 50 रुपये द्याल, पण त्यावेळी या सवयापासून जर तुम्ही त्यांना लिहिण्याची सवय लावण्यास सुरुवात कराल तर त्यावेळी तुम्ही त्याला त्याच्यानंतरची जी अवस्था आहे म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही दिलेली पॉकेट मनी म्हणजे त्याच्यासाठीची ती कमाई असेल. आणि जेव्हा तुम्ही ती लिहायला सांगायला सुरुवात कराल आणि त्याच वेळी त्यातील काही रक्कम तुम्ही त्याला बचत करायला शिकवाल तर एकाच वेळी तुम्ही त्याला कमाई, बचत आणि खर्च जशी आपण व्याख्या बघितली होती तर ते तिन्ही गोष्टी शिकवायला सुरुवात करतात. आणि गुंतवणूक हा नंतरचा भाग असतो पण मुलांना अगोदर
बचत ही संकल्पना जोपर्यंत खोलात कळत नाही तोपर्यंत ते पुढच्या अवस्थेत जाऊच शकत नाही. खरंच आहे. जो जगप्रसिद्ध प्रयोग आहे आणि मुलांचं आर्थिक वर्तन म्हणजे काय याविषयी बोलत होतो, त्याविषयी सांगा. तर आपण बोललो होतो की मार्शमेलो एक्सपेरिमेंट म्हणजे वॉल्टर मिशेल यांनी 1960 आणि 1970च्या सुरुवातीला जो प्रयोग केला, त्यांनी 4 ते 6 या वयोगटातील मुलांसाठी मार्शमेलो म्हणजे एक गोड पदार्थ जे आपण चॉकलेट किंवा गोळी असं पकडू शकतो. तर त्यांनी या प्रयोगाद्वारे, प्रयोग अतिशय साधा होता, त्यांनी काय केलं की 4 ते 6 वयोगटातील मुलांना एका रूम मध्ये बसवलं. त्यानंतर त्यांच्या समोर चॉकलेट ठेवलं जे मार्शमेलो त्याला म्हणतात. तर जेव्हा ते ठेवलं तर त्यांनी त्या प्रयोगात काय केलं की सुरुवातीला एकच मार्शमेलो ठेवला. त्यानंतर त्या मुलाला असं सांगितलं की 15 मिनिटे तो हे खायचं नाही. आणि मुलांना तर ते मार्शमेलो खूप आवडतो, जसं की आपल्या इथे चॉकलेट असेल. तर मुलांना जेव्हा असं सांगितलं जातं की हा इथे चॉकलेट ठेवलेला आहे आणि 15 मिनिटं जर तू खाल्ला नाहीस तर तुला ह्याच्याऐवजी 2 चॉकलेट मिळतील. आणि जेव्हा हे इन्स्ट्रक्शन दिले गेले त्याच्यानंतर जो व्यक्ती इन्स्ट्रक्शन दिला तो तिथून निघून गेला. त्याच्या अनुपस्थितीत त्या मुलाकडं किंवा त्या मुलीकडं चॉईस असायची की एकतर ते चॉकलेट खाऊन टाकायचं किंवा ते तसंच ठेवून 15 मिनिटांनंतर 2 चॉकलेट घ्यायची. तर जी मुलं आपलं टेम्पटेशन सांभाळून नाहीच शकले त्यांनी ते लगेच चॉकलेट खाऊन टाकलं. त्यांनी असा विचार केला की ते स्वतःचं जे आपण ज्याला डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणतो, म्हणजे त्या परिस्थितीतून मिळणारा त्याचा आनंद ते पुढे नाही ढकलू शकले. तर त्यामुळे ज्या मुलांनी ते चॉकलेट लगेच खाल्लं आणि ज्या मुलांनी 15 मिनिटांनंतर प्रयोग करणारा आल्यानंतर त्यांनी विचारल्यानंतर जेव्हा 2 चॉकलेट घेऊन खाल्ले तर त्यांच्या प्रयोगातून असं सिद्ध झालं की जी मुलं डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे 15 मिनिटाच्या अंतरानंतर जे 2 चॉकलेट मिळवण्याची क्षमता ज्यांनी बाळगली, म्हणजे ज्यांच्यामध्ये ती कॅपेबिलिटी होती, ती जगातल्या कोणत्याही बाकीच्या प्रशिक्षण पद्धतीपेक्षा त्यांच्या संयमाच्या बळावरती ते जास्त यशस्वी होऊ शकले. आणि तीच संकल्पना बचत याला जोडली गेली. म्हणजे मी असं म्हणू शकते का किरणजी की हे बचतीचे एक मानसशास्त्रच आहे. एक्झॅक्टली, होय की नाही. म्हणजे मुलांची मानसिकता किंवा त्या मानसशास्त्रानुसार त्यांना बचतीची हळूहळू सवय लावणं किंवा त्यांच्या तो संस्कार रुजवणं, त्याविषयी अधिक सांगा अजून. मुलांना जेव्हा बचतीचा संस्कार करायचा असतो, जसं 8व्या ते 10व्या वर्षापासून तुम्ही मुलांना पैसे खर्च करायला द्यायला पाहिजे आणि त्याच वेळी त्याला बचतीविषयी तुम्ही सांगायला पाहिजे. कारण काय, जेव्हा तुम्ही त्याला खर्च करण्यासाठी पैसे द्याल तेव्हा त्याला दिला गेलेला पैसा हा त्याच्यासाठी तो काहीतरी खाण्याचे पदार्थ खरेदी करणं किंवा काही खेळणी त्याच्याशी संबंधित वस्तू खरेदी करणं ह्या त्याच्यासाठी खर्चाच्या 2च बाबी असणार आहेत. पण त्याच वेळी जसं मार्शमेलो एक्सपेरिमेंट सांगतो की त्या दिलेल्या पैशामधून तो बचत करेल आणि तू जर ती बचत केली तर तुला त्याच्या बदल्यामध्ये आणखीन काही गोष्टी मोटिवेशन म्हणून मिळतील. तर त्याच वेळी जर ही गोष्ट आपण चालू केलीत आणि त्याला लिहिण्याची सवय लावलीत, म्हणजे हिशोब लिहिणं ही तुम्ही अचानक जर चालू केली घटना तर ती कारगर नाही ठरत. पण त्याच वेळी तुम्ही ह्याच अवस्थेत जेव्हा पॉकेट मनी देता त्याच वेळी त्याच्या मनाला जेव्हा तुम्ही प्रशिक्षण देता की त्याच्यामधले काही अमाऊंट तुला बचत करायचे, जसे की ह्या वयातला 8 ते 10 वगैरे असतील तर त्यांना पिगी बँक आपण म्हणतो किंवा बँक असते छोटीशी घरात की त्याच्यामध्ये ते पैसे साठवून ठेवतात. ही सवय त्यांना लावली गेली पाहिजे. आणि त्याचबरोबर 8 ते 10 वयोगटात ते लिखाण शिकलेले असतात, त्यांना गणित कळत असतं आणि जी अमाऊंट दिली गेलेली असते ती छोटी अमाऊंट असते, त्यामुळे ते लिहून त्याच्याविषयी ते शिकायला सुरुवात करू शकतात आणि हळूहळू त्यांच्यामध्ये ते आपण उतरू संस्कार रुजवू शकतो. खरं तर ही जी चर्चा आहे सरांकडून आपल्याला अजून जाणून घ्यायचंय, पण आपले जे डायलॉग गेस्ट आहेत स्वाती शेवडे आपल्याबरोबर लाईनवर आहेत, त्या सुद्धा आर्थिक सल्लागार आहेत. नमस्कार स्वातीजी. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर आजचा जो आपला खूप महत्वाचा असा छान विषय चालू आहे की संचयिका दिनानिमित्त मुलांसाठी अर्थसाक्षरता. तर मुलांना आर्थिक व्यवहारात उद्युक्त करण्यासाठी खरं तर काय करता येईल, काय सांगाल तुम्ही? मुलांना आपण आर्थिक व्यवहारात उद्युक्त करण्यासाठी सर्वात प्रथम अगदी 5 ते 6 वर्षापासूनच सुरुवात करू शकतो. म्हणजे जेव्हा आपण मार्केटिंगला जातो तेव्हा जर का आपण मुलांना बरोबर नेलं तर आपली आई कशा प्रकारे खरेदी विक्रीचे व्यवहार करते ते त्यांना बघता येईल.
तसंच जेव्हा आपण बँकेमध्ये जातो तेव्हाही जर आपण त्यांना बरोबर नेलं तर बँकेचं कसं वातावरण आहे आणि तिथे काय प्रकारे काम केलं जातं ते त्यांना लक्षात येईल. आणि जसजशी ती हळूहळू मोठी होत जातील म्हणजे कुमारावस्थेमध्ये येतील तेव्हा त्यांना हळूहळू छोटी छोटी कामं म्हणजे पासबुक भरून आणणे, चेक स्वतः लिहिणे किंवा चेक स्लिपबुक भरणे आणि ते बँकेत जाऊन डिपॉझिट करणे अशी जर छोटी छोटी कामं आपण त्यांना करायला सांगायला सुरुवात केली तर हळूहळू त्यांना बँकिंग व्यवहाराची सवय होईल. आणि मग जेव्हा त्यांना ऍक्च्युअल ते व्यवहार करायची वेळ येईल तेव्हा त्यांना त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड राहणार नाही आणि ते सहजतेने हे व्यवहार करू शकतील. अशा प्रकारे आपण हळूहळू त्यांना आर्थिक व्यवहार करायला पायरी पायरीने पुढे नेऊ शकतो. वा, पण मग ही आर्थिक साक्षरता जी आहे ती येण्यासाठी काय करता येईल म्हणजे त्यांच्यामध्ये? कारण मला असं वाटतं की ही ह्याच खूप छान छान छोट्या छोट्या तुम्ही पायऱ्या सांगितल्या आणि त्यांनी त्यांची नुसती आर्थिक साक्षरता नाही तर एक सर्वांगीण विकास होत असतो नाही का? तुम्ही काय सांगाल? बरं, आर्थिक साक्षरता येण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पूर्वीची आपली भारतीय मानसिकता अशी आहे की आपण घरामध्ये पैशांबद्दल मुलांसमोर बोलत नाही. आपल्याला असं वाटतं की त्याला आत्ता काय कळतंय त्याच्यामधलं तर त्याच्याशी आपण त्याबद्दल कधीच चर्चा करत नाही. तर जेव्हा आपण असे काही आपण ठरवत असू म्हणजे मी बँकेमध्ये एफडी करणार असेल किंवा म्युच्युअल फंडमध्ये मी जर का इन्व्हेस्टमेंट करणार असेल किंवा शेअर मार्केटबद्दल समजा आपल्या घरात काही चर्चा होत असेल तर नुसतं जरी त्यांना आपण त्याच्याबरोबर सहभागी करून घेतलं जरी त्यांना त्यातलं फारसं कळत नसलं तरी त्यांच्या कानावर जर का त्या गोष्टी पडल्या तर हळूहळू त्यांना त्याबद्दल माहिती होईल. तसंच आपण जेव्हा बँकेमध्ये एफडी करतो तेव्हा एफडी वरती म्हणजे फिक्स डिपॉझिट वरती व्याज कसं मिळतं आणि त्यामुळे आपले पैसे कसे वाढतात हेही आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा आपण त्यांना पॉकेट मनी देतो तेव्हापासून त्यांना बजेट करण्याची सवय लावली पाहिजे. म्हणजे काय की समजा त्याच्या आपल्या मुलाचा मित्राचा वाढदिवस 3 महिन्यानंतर असेल तर त्याला असं सांगितलं पाहिजे की हा जो काही वाढदिवसासाठी तुला त्याला गिफ्ट द्यायचे त्याचा जो खर्च असेल तो तू आधीपासूनच प्लॅन कर आणि आता जो मी तुला पॉकेट मनी देते त्यातून थोडे थोडे पैसे वाचून तू तुझ्या मित्राला गिफ्ट दे. म्हणजे त्यांना स्वतःचं बजेट नीट करायची सवय लागेल. तसंच आपण जेव्हा घरामध्ये बजेट करतो तेव्हाही ते बजेट आपण कसं करतो ह्याबद्दल त्यांना आपण माहिती सांगितली पाहिजे. खर्च समजवण्यासाठी त्यांना आपण छोटी छोटी कामं म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं बिल भरणं, टेलिफोनचं बिल भरणं किंवा एटीएम मधून आपण जरी त्यांना अगदी छोटे म्हणजे 200 रुपये 500 रुपये असे काढायला जर का आपण त्यांना दिले तर त्यांना आर्थिक व्यवहार करणं सहज सोपं वाटतं आणि सहजपणे ते पुढे आपल्या आयुष्यामध्ये बजेटिंग करणं किंवा आर्थिक व्यवहार करणं करू शकतात असं मला वाटतं. वा, खरंच स्वातीजी, खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही खूप छान छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामधून त्यांच्यात आर्थिक साक्षरता कशी रुजवता येईल हे जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. किरणजी, खरंच त्यांनी खूप छान अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी सांगितल्या आणि आपली ही जी चर्चा चालू आहे की त्यांच्यामध्ये हे जे संस्कार ही सवयी लहानपणापासून रुजवता आल्या पाहिजे. आणि त्यांनी खूप छान गोष्ट सांगितली की आपली भारतीय मानसिकता अशी आहे की आपण मुलांना पैशांचे व्यवहार त्याला काय कळतंय आणि असं करत करत जसं तुम्ही सांगितलं की त्याला गृहीत पकडलं जातं, गृहीत धरतो. 8 ते 9 वर्षापासून त्याच्या हातात हे व्यवहार खरं तर त्यांना दिले पाहिजे, छोटं छोटं पॉकेट मनी. पण आपण त्यांना ह्याच्या म्हणजे काहीही न सांगता जेव्हा तो एकदम 18 वर्षाच्या पुढे होतो तेव्हा अचानक त्याला त्याच्याकडून अपेक्षा करतो की त्याला ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याने पूर्णपणे लिलया पेलल्या पाहिजेत. तुम्ही काय त्याच्यावर सांगाल? तर याच्याशी चर्चा करताना जर पुढची स्लाइड तुम्ही बघितलीत तर त्याच्यामध्ये एक इमेज आहे. तर त्या इमेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं तुम्हाला दिसेल की तात्पुरत्या सुखासाठी तुमची संसाधने खर्च नका करू. बरोबर. तर ह्या चित्रातलं गांभीर्य जर तुम्ही समजलं तर बचत का शिकवली पाहिजे किंवा एखाद्या मुलाला किंवा मुलींना 8 वर्षापासूनच का प्रशिक्षण दिलं पाहिजे तर इथे जर बघितलं तर त्या चित्रामध्ये जी शिडी आहे तर त्याच्या शिडीचे काही भाग जर तो तोडून जाळायला लागला तात्पुरत्या सुखासाठी तर त्याच्या भविष्याला त्याच्या प्रगतीसाठीचे त्याचे जे रिसोर्सेस आहेत तो नष्ट करतो.
आणि यासाठी पालकांची जबाबदारी ही बनते की कारण त्या मुलाला काय शिकायचं आणि कसं शिकायचं ह्याच्याविषयी त्याला काहीही माहिती नसणार आहे. आणि आपल्या शाळांमध्ये गणित शिकवला जातो, पण फायनान्शियल अवेअरनेस किंवा आर्थिक साक्षरता ह्याच्याविषयी बोललं जातं, पण खरं प्रशिक्षण याचं घरातूनच दिलं जाऊ शकतं. कारण तो थेरॉटिकल विषय नाही, तो प्रात्यक्षिकामधून घडणारा विषय. जर पुढची स्लाइड बघितली तर आपल्याला कळेल की चीनी एक म्हण आहे, चीनची म्हण आहे की गिव्ह अ मॅन अ फिश अँड यू फीड हिम फॉर अ डे, टीच अ मॅन हाऊ टू फिश अँड यू फीड हिम फॉर अ लाईफ टाईम. म्हणजे एखाद्याला जर तुम्ही बचत केलेला एखादा हिस्सा दिला तर तो खर्चेल, पण जर तुम्ही त्याला बचत करायला शिकवलं तर तो त्याच्या पूर्ण आयुष्यासाठी ती बचत करत राहील. तर ही या म्हणी पाठीमागचा जो मतितार्थ आहे. तर मला असं वाटतं की आपल्या इथं बचतीविषयी जास्तीत जास्त जागृती येण्यासाठी, त्याला शिकवण्यासाठी, जसं मार्शमॅलो एक्सपेरिमेंट आपण बघितलात, किंवा मुलांना जेव्हा तुम्ही पैसे खर्च करायला देता तर त्याला प्रत्येक वेळी तू जो खर्च करतोय त्याच्याविषयी तू बचत करतोय का नाही, आणि तू केलीच पाहिजे. आणि ती करायला शिकवताना त्यांनी त्याच्या पाठीमागचे फायदे जर पटवून द्यायला सुरुवात केले तर त्याचा त्याच्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम होतो. मग जसा तो टीनेज कुमारावस्थेत जातो तर त्याची समजूत खूप वाढलेली असते. त्याचा स्वतंत्र होण्यापाठीमागे म्हणजे 13 ते 19 या वयोगटात तो स्वतंत्र निर्णय घेण्याच्या पाठीमागे जेव्हा लागतो तेव्हा मग त्याला ह्या गोष्टींचा खोलामध्ये त्याला शिकता येऊ शकतो. अगदी खरं आहे. आपण पुढचा एक फोन घेऊया. आधी भारत वावळ आपल्याशी बोलताय डोंबिवलीवरून. नमस्कार. कार्यक्रम सुरूच आपण मॅडम सांगितले की दूरदर्शनचा 7 दिवस आहे. खरोखरच मुंबई दर्शन यांचे अतिशय उत्कृष्ट प्रक्षेपण आणि सखी संगती बरोबरच अतिशय चांगल्या प्रकारे इतर कार्यक्रम मी पाहतो, त्याबद्दल खरोखर धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की किशोरवयीन मुलामध्ये शालेय शिक्षण घेत असताना आर्थिक बाबतीत त्यांच्या पालकावरच अवलंबून असतात. अशा प्रकारे ही मुले आर्थिक बचत कशा प्रकारे करतात आणि त्याचबरोबर हीच किशोरवयीन मुले आपले जे शिक्षण आहे घेत असताना कशा प्रकारे स्वबळावर उभं राहतात व काही रोजगार करून जी कमाई आहे त्याद्वारे बचत करू शकतात का, आणि त्याचबरोबर शासन या बाबतीमध्ये काही सहकार्य करू शकते का मुलांच्या बचतीसाठी, त्याबद्दल कृपया प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणारच आहेत. त्यातून जसं आपल्याला किरणजींनी सांगितलं की बचतीचे काय काय फायदे आहेत आणि हे आर्थिक बचत करताना मुलांना काय काय समस्या येतात या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊया. आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत मुलं ही आई वडिलांवर अवलंबून असतात आणि पुढे जेव्हा कॉलेज जीवनात किंवा पुढचं शिक्षण घेतात त्यावेळेला ती स्वावलंबी कशी बनू शकतात, त्याविषयी काय सांगा. खूप महत्वाचा प्रश्न होता की किशोरवयीन मुलं आर्थिक बाबतीत जर आपण विचार केला तर त्या मुलांकडे मिळणारा पैसा जो पालकांकडून मिळत असतो, जो आपण थेट पैसा त्यांना मिळणारा असं जर आपण बघितलं, पण अप्रत्यक्ष पैशांच्या बाबतीतली ज्या गोष्टी असतात जसं की पालक खरेदीला जातात, जसं मग स्वाती मॅडमनी सांगितलं होतं की पालक जेव्हा खरेदीला जातात किंवा पालक जेव्हा बँकेत जातात, तर ह्या किशोरवयीन मुलांना सुद्धा तेव्हा अशा गोष्टींमध्ये त्यांनी बरोबर न्यायला आणि त्यांच्याशी अशा प्रसंगी चर्चा करून त्यांना इन्क्लुजन की म्हणजे तुम्ही इथं आला आहात तर तुम्ही बँकेत गेल्यानंतर लहान मुलं जर बाजूला उभा असतील आणि तुम्हीच व्यवहार करतात त्याच्याविषयी त्याला ओळखही करून देत नाही की ही बँक आहे, मी याच्यात पैसे काढण्यासाठी आलोय, मग यावेळी ही स्लिप लिहिली जाते. तर अशा वेळी किशोरवयीन मुलांना इन्क्लुजन देऊन किंवा जेव्हा जेव्हा खरेदीसारख्या घटना असतील त्यांना पूर्णपणे कळाव्या अशी अपेक्षा नाही, पण त्यावेळी जर आपण त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या घटना अशा घडत आहेत, अशी खरेदी केली जाते, याच्या त्या किमती अशा ठरवल्या जातात, तर ह्या गोष्टींचा फायदा त्या मुलांच्या विकासासाठी होऊ शकतो. आणि मग त्याच्यामधूनच पुढे जेव्हा ते कुमारावस्थेत येतात, जसं की आता आपण कुमारावस्थेची वैशिष्ट्ये जर बघितली तर जेव्हा 13 ते 19 हा वयोगट असतो, जेव्हा किशोरावस्था संपते, जेव्हा कुमारावस्था चालू होते, तर त्यावेळी जर बघितलं तर या वयोगटात मुलं पालकांच्या मार्गदर्शनाशिवाय पैसे खर्च करायला यावेत असे त्यांना वाटत असतं. पाल्य सर्वसाधारणपणे खर्च करण्यासाठी मिळणाऱ्या रकमेबाबत असमाधानी असतात. ते आपल्या गरजांसाठी मित्रांकडून उसने पैसे मागू शकतात. त्यांना किंमत ठरवणे, तुलना करणे, तपासणे या गोष्टी समजतात. इतरांच्या दृष्टिकोनातून ते आर्थिक बाबी समजू शकतात, म्हणजे इतर लोक कसा विचार करतात यांची समज त्यांची वाढलेली असते. बऱ्याचदा हट्टी, अवास्तव म्हणजे कुमारावस्था जी असते म्हणजे 13 ते 19 ते बऱ्याचदा हट्टी असतात, अवास्तव मागण्या करतात. त्यांना स्वतंत्रपणे निर्णय, जसे मी म्हणालो की कुमारावस्था संपून जेव्हा त्यांची प्रौढावस्था चालू होते तर तेव्हा
त्यांना पूर्णपणे स्वतंत्र होण्याची गरज त्यांना भासत असते. त्यामुळे त्यांना स्वतंत्र निर्णय आर्थिक बाबतीत घ्यावेसे वाटत असतात. शालेय सामाजिक खर्चिक मागण्या त्यांच्या वाढतात. मित्रपरिवाराचा आर्थिक बाबतीत बराच प्रभाव असतो. कमावणे, बचत करणे ह्या बऱ्याच संकल्पना त्यांना कळत असतात. त्यांना नोकरी, व्यवसाय, उत्पन्न या बाबी समजतात. स्वतःला पैसा कमवता व वापरता यावा याविषयी विचार करतात. आर्थिक जबाबदाऱ्या मिळाव्यात असे यांना वाटते. तर जर तुम्ही बघितलं तर कुमार वयीन ही जी अवस्था, जेव्हा किशोर वयीन नंतर तुम्ही थोडीशी ओळख करून दिली, पण कुमार अवस्था जेव्हा त्यांची चालू होते तेव्हा त्यांना स्वतंत्र बनण्याची इच्छा, मग ते वैचारिक स्वातंत्र्य असेल मग ते आर्थिक स्वातंत्र्य असेल, तर ती जेव्हा अवस्था चालू होते तर तो त्यांचा सर्वात महत्वाचा भाग का मानला जातो. कारण या वयात जर त्यांना आर्थिक आत्मविश्वास नाही देऊ शकले पालक, तर त्यानंतरचा काळ त्याला स्टेबल नाही होता येत आणि त्याला त्यानंतर ज्या गोष्टी शिकायच्यात त्यानंतर तो एक गॅप बनल्यासारखा होतो आणि त्याला त्याच्याशी ऍडजस्ट करणं खूप अवघड जातं. म्हणूनच सुरुवातीपासूनच खरं तर त्याने एक आर्थिक स्वातंत्र्य, एक आत्मविश्वास देणं खूप गरजेचं असतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आज आणखी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज दूरदर्शनचा स्थापना दिवस आहे आणि त्या दिनानिमित्त आपण अनुप जलोटाजींची एक छानशी ध्वनिचित्रफित पाहूया. दूरदर्शन के स्थापना दिवस पर मैं सबको बधाई देता हूं. दूरदर्शन एक अलग किस्म की संस्था है. ये पब्लिक सर्विस ब्रॉडकास्टिंग है. इसमें हमें एक स्तर रखना पड़ता है. हम सेंसेशन क्रिएट नहीं करना चाहते हैं, हम सच्चाई क्रिएट करना चाहते हैं. यही कारण है कि दूरदर्शन की जो न्यूज़ होती है वो सबसे ज़्यादा ऑथेंटिक होती है और हम हमेशा इस स्तर को बना के रखेंगे. मुझे बहुत खुशी है कि हमारे सभी दूरदर्शन के सहयोगी इसमें जी जान लगा के काम करते हैं और पूरे देश में हमारे स्तर की चर्चा होती है. आगे हमारा प्रयास है कि हम इसे एक नई शक्ल दें, इसके स्तर को और ऊपर ले जाएं. मुझे सरकार ने प्रसार भारती का बोर्ड मेंबर बनाया है, इसीलिए बनाया है कि ये काम हमें करने हैं और दूरदर्शन को बहुत ऊंचाइयों पर ले जाना है. मैं उसके लिए कार्यरत हूं और आपसे वादा करता हूं कि बहुत थोड़े समय में आप दूरदर्शन को और भी सुंदर ढंग से सजता हुआ देखेंगे. नए नए कार्यक्रम इसमें देखेंगे, बहुत खूबसूरत नए सीरियल देखेंगे, तरह तरह के संगीत के, लोक संगीत के, शास्त्रीय संगीत के और नृत्य के कार्यक्रम आप इसमें देखेंगे और पूरा परिवार एक स्वस्थ मनोरंजन की गोद में बैठेगा. यही हमारा प्रयास है. आप हमारे साथ बने रहिए. आज के इस दिन के लिए मैं आप सबको और पूरे दूरदर्शन परिवार को धन्यवाद देता हूं. धन्यवाद अनुपजी. खरं तर आज आपण संस्कार, सवयी याविषयी बोलतो आहोत आणि दूरदर्शनच्या स्थापना दिनानिमित्त दूरदर्शनने अनेक विविध कार्यक्रमातून आपल्यावर जे संस्कार दिले ते खरंच खूप महत्त्वाचे आहेत. खरं तर किरणजी, मुलांना बचतीची सवय कशी लावावी याच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, पण या आर्थिक वर्तनामध्ये मुलांना काही समस्या येतात का? बरोबर आहे. तर आर्थिक वर्तनामध्ये ज्या समस्या आहेत त्या पहिली समस्या आहे की त्यांना बचतीविषयी कळणं, पहिली गोष्ट. दुसरं, आर्थिक वर्तन जेव्हा आपण म्हणतो आणि त्यांच्यातल्या समस्या ज्या आहेत की त्यांना आर्थिक व्यवहाराच्या वेळी असणारा आत्मविश्वास. म्हणजे उदाहरण दाखल की ते खरेदीला गेलेले असतील आणि त्यावेळी एखादी वस्तू खरेदी करताना त्याच्याविषयी ते घासाघीस करतायत का, बार्गेनिंग करतायत का, म्हणजे ह्या वस्तूची एवढी किंमत आहे तर ह्याच्यामध्ये कमी होऊ शकते का. आणि ज्यावेळी तो व्यक्ती मोठा असताना तो त्याच्याशी जर कन्फ्रंट नाही करू शकला की नाही मला कमी दरात हवे नाहीतर मी दुसरीकडे जाईन, तर हे जे कन्फ्रंटेशन आहे म्हणजेच तो आर्थिक आत्मविश्वासाची सुरुवात. तर हे जेव्हा या मुलांमध्ये नसेल तर तो काय करेल की जी वस्तू ज्या रकमेत दिलेली तो डोळे झाकेल, तो वस्तू घेईल आणि घरी येईल.
तर प्रश्न तो वस्तू घरी आणण्याचा नाही, प्रश्न की त्यामागे आज तो 4 रुपये जादा घालवत असेल तर उद्या तो 4 लाख घालवेल मोठेपणी आणि 40 लाख पण घालवेल. म्हणजे एक व्यावहारिक समज आहे ती थोडी यातून कमी आत्मविश्वास जो आहे खरं त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. एक फोन घेऊया आधी. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की काही असे श्रीमंत विद्यार्थी असतात पण त्यांना बचतीबद्दल तेवढी मानसिकता झालेली नसते किंवा तेवढा इंटरेस्टही नसतो. आपल्यापाशी पैसा आहे ना, भरपूर आपल्याला मिळतंय, त्यात ते आनंदी असतात आणि आनंदीच राहतात. पण त्यांनी बचत कशी करावी, अर्थसाक्षरता कशी करावी, या उलट काही गरीब विद्यार्थी असतात, बचतीची सवय करण्याची इच्छा असते, माहिती असते, पण दुर्दैवाने पैसे नसतात. म्हणजे दोन्ही केसेसमध्ये अर्थसाक्षरता कशी विकसित केली गेली पाहिजे, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की कधी कधी पैसे भरपूर असतात पण सामाजिक कामांसाठी त्याचा उपयोग कसा करावा किंवा आपल्या स्वतःच्या गरजांसाठी सकारात्मक उपयोग कसा करावा याबद्दल जाणीव नसते. तर या दोन्ही बद्दल सांगावं. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी. किरणजी असं त्यांनी विचारलं की जसे त्यांचे दोन्ही प्रश्न आहेत, श्रीमंत आणि गरीब विद्यार्थी त्यांचा जो एक विरोधाभास असतो, बरोबर, तिथे आर्थिक साक्षरता किंवा ही आर्थिक जागरूकता कशी करावी. जेव्हा त्यांनी पहिला प्रश्न विचारला की श्रीमंत असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की श्रीमंत असल्यानंतर बचतीचं त्याला ज्ञान देणं ही जबाबदारी पालकांची. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न उरतो की पालकांना ती त्याला जाणीव करून द्यायची आहे का नाही. आणि जेव्हा त्यांना ती जाणीव करून द्यायची आहे त्यावेळी त्यांनी काय केलं पाहिजे की त्याला वस्तूंची किंमत कळाली पाहिजे. म्हणजे उदाहरण दाखल की एखादं श्रीमंत कुटुंब आपण पकडलं, त्यांनी एखादी वस्तू किंवा गिफ्ट मागितल्यानंतर त्याला लगेच जेव्हा ते द्यायला सुरुवात करतात, म्हणजे त्याची प्रत्येक मागणी, प्रत्येक हट्ट जेव्हा पुरा केला जाईल तेव्हा त्याला त्याच्या किमतीचं मूल्यच माहित नसतं. म्हणजे त्याला फक्त एवढंच कळायला सुरुवात होतं की मी जे काय मागतो माझ्या घरचे देतात. पण अशा वेळी समजा त्याच्या घरच्यांनी जेव्हा आर्थिक स्तर श्रीमंत असं जर आपण पकडलं तर त्यांनी त्या मुलाला घेऊन बऱ्याच ठिकाणी फिरून एखाद्या रकमेचं मूल्य समाजात काय की एक 5,000 रक्कम असेल, 10,000 रक्कम असेल किंवा 100 रुपये असतील तर बाहेर लोक त्याचा वापर करून काय काय करू शकतात ह्याची त्याला जर जाणीव करून दिली आणि त्याच्या हट्टासाठी त्याच्यामध्ये थोडासा गॅप जर ठेवला की त्यांनी हट्ट मागितल्यानंतर तो पूर्ण करताना ती त्याची गरज आहे की ते त्याची मागणी आहे हे त्यांनी समजलं पाहिजे. कारण त्याची जर गरज असेल तर त्यांनी ती पूर्ण केल्या पाहिजेत. पण त्याचा तो हट्ट आणि जास्त मागणी असेल तर त्यावेळी त्या पालकांनी जाणीवपूर्वक त्याला त्या बदल्यात बचतीची सवय लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की तुला ही जर वस्तू हवी असेल, उदाहरण दाखल की त्याला सायकल घ्यायची तर त्याला असं शिकवलं पाहिजे की तू सायकल घे, तुला दर महिन्याला मी पॉकेट मनी देत असतो, तर तू त्याच्यातून एक ठराविक रक्कम जेव्हा साठवशील तेव्हा मी त्याच्यातली तू निम्मी रक्कम साठव, मी तुला निम्मी रक्कम देईन. असं जेव्हा ते समीकरण होईल तेव्हा तो मुलगा काय करेल की त्याच्यासाठी स्वतः एफर्ट्स द्यायला सुरुवात करेल. पण पालकांनी सायकल मागितली आणि लगेच दिली तर तो मग त्याच्या मागण्या वाढत जाणार आणि तुम्ही अचानक जर ठरवलं की त्याला बचतीविषयी समजूत करून द्यायची तर तो नाही ऐकणार. खरंच खूप छान असं उदाहरण सांगितलं की सायकलचं जे उदाहरण आहे मला वाटतं अशा छोट्या छोट्या उदाहरणांमधून आपण त्यांना खूप छान पद्धतीने समजावून देऊ शकतो. आपला पुढचा फोन घेऊया. प्रिया म्हात्रे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, मी दहीसरहून प्रिया म्हात्रे बोलतेय. नमस्कार प्रियाजी. किशोरवयीन आर्थिक साक्षरतेच्या संदर्भात मला असं म्हणायचं आहे की पालक आणि मुलं हल्ली अनेक म्हणजे कारणांमुळे म्हणजे अभ्यासक्रमाबरोबरच इतरही त्या मुलांना बऱ्याच ऍक्टिव्हिटी करायला लागतात, त्यामुळे व्यस्त असतात. पालक बहुतेक नोकरी करणारे असल्यामुळे त्यांच्याकडेही वेळ कमी असतो. तर अशा परिस्थितीमध्ये जर शालेय अभ्यासक्रमातच गणिताबरोबरच हसत खेळत अर्थशास्त्र किंवा सहज सोप्या भाषेत मुलांना कळेल अशा शब्दात जर अर्थशास्त्राची ओळख करून दिली गेली आणि व्यावहारिक अर्थशास्त्र त्यांना जास्त प्रमाणात जर शिकवलं गेलं तर त्यांचं ह्याच्याबाबतीतलं औत्सुक्य वाढून ती आर्थिक साक्षर होण्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं का? आणि ह्या दृष्टीने काय म्हणजे ह्या अभ्यासक्रमाचा मध्ये अंतर्भाव करणं हे एक आहे आणि आणखीन त्या दृष्टीने आणखीन शिक्षक पालक हे दोघंही ह्या बाबतीत कशी काय भूमिका निभावू शकतात? धन्यवाद. धन्यवाद प्रियाजी. तुमचा खूप महत्वाचा प्रश्न आहे, ह्याला तर उत्तर मिळणारच आहे. आणि या सगळ्यांमध्ये खरं तर जेव्हा
पालकांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते आणि त्याचा मुलांवर कितपत परिणाम होतो हे सगळं आपण जाणून घेऊयात. क्रियाजींचा जो प्रश्न होता की आर्थिक साक्षरता शाळेतही असा एक अभ्यासक्रमच करणं महत्त्वाचं आहे, पण घरामध्ये जेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांना व्यावहारिक पद्धतीने सांगू शकतो, तुम्ही काय सांगाल त्यांच्या प्रश्नावर? हा जो विषय आहे, जसं तुम्ही म्हणालात की शालेय अभ्यासक्रमात हवा का असायला पाहिजे, तसे प्रयत्नही चालू आहेत. पण खरं जर बघायला गेलं तर एम ऑफ एज्युकेशन इज ऍप्लिकेशन. म्हणजे तुम्ही जेही शिकता ते जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होऊ शकत नाही, तोपर्यंत ती फक्त माहिती राहील. आणि आर्थिक बाबींच्या संदर्भात मी असं मानतो की ही जबाबदारी पालकांवरती जास्त जाते. कारण आर्थिक बाबी जे आहेत ते प्रात्यक्षितामधून शिकायचे असेल तर ते पालकच त्याच्यासाठी जास्त एन्व्हायरमेंट तयार करून देऊ शकतात किंवा त्याला त्याच्या संबंधित गोष्टी सांगू शकतात की काय कसं केलं गेलं पाहिजे. आणि त्या संदर्भात जर तुम्ही म्हणाला तर 4च गोष्टी आहेत आर्थिक बाबी, एकतर कमाई, त्यानंतर खर्च, गुंतवणूक आणि बचत. तर ह्या 4 बाबींच्या संदर्भात छोटी छोटी उदाहरणं देऊन जर त्यांना आपण सांगू शकलो की ह्या गोष्टी कशा काम करतात, त्याच्यानंतर त्याच्याशी गुंतागुंतीचे जे संकल्पना असतील ते मुलं हळूहळू शिकतील. पण प्रॅक्टिकल शिकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अभ्यासक्रमात यावा तर नक्कीच यावा. काही स्तरावरती प्रयत्न चालू आहेत, काही गोष्टी आहेत ही, पण ह्याची जबाबदारी मी मानतो की जास्तीत जास्त जी आहे ती पालकांवरती आहे. खरं जसं तुम्ही सांगितलं की यात पालकांचा जो एक रोल आहे, जो एक वाटा आहे, तो खूप महत्वाचा आहे. मगापासून आपण बघितलं की तुम्ही खूप छान सांगितलं की मुलांना बचतीच्या सवयी अशा अशा पद्धतीने आपण लावू शकतो, त्यांना साक्षर करू शकतो. पण या कुमारवयीन मुलांचा मुळात बचतीच्या संदर्भात काय मानसिकता असते त्यांची? कुमारवयीन मुलं जी असतात तर बऱ्याचदा असं होतं की बचत ही जेव्हा संकल्पना बोलली जाते तर त्यांची अशी समज असू शकते की पैसा बचत करणं. तर जर बचत जर आपण म्हणालो तर बचत ही 2 प्रकारची असते. एक आहे प्रत्यक्ष बचत आणि दुसरी आहे अप्रत्यक्ष बचत. प्रत्यक्ष बचत जर आपण म्हणालात तर ती आहे पैसा. तर मुलांना ते कळू शकतं की पैसा बचत केला पाहिजे. पण त्याचवेळी पालकांनी त्याला 2 बचती, एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष. तर प्रत्यक्ष बचतीमध्ये पैसा येतो आणि अप्रत्यक्ष बचत जी आहे ती काय आहे तर विजेची बचत, पाण्याची बचत, योग्य दरात वस्तू खरेदी करणं, बिलामुळे दंड होऊ नये म्हणून दक्षता घेणं, काही पुस्तकं खरेदी करण्यापेक्षा लायब्ररीतून घेणं, काही वस्तू ज्या तात्पुरत्या लागतात त्या उसण्या घेणं, चैनीच्या वस्तू टाळणे, मनोरंजन जसे सिनेमा पाहणे टाळणे, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बाहेर खाणे टाळणे, मित्रांच्या पार्ट्या देणे घेणे टाळणे, अनावश्यक वस्तू खरेदी करणे टाळणे, उदाहरणार्थ कपडे चपल्या, अनावश्यक सहली टाळणे, वस्तू नीट सांभाळणे, त्याच्यानंतर खरेदी करताना बार्गेनिंग करणं म्हणजे घासाघीस करणं, मिळून सामायिक खरेदी करणं, सामायिक प्रवास करणं, काही जुन्या वस्तू कमी किमतीत खरेदी करणे, वस्तूंची योग्य देखभाल करणं, संपूर्ण वापर करणं, मोटरसायकलऐवजी सायकलचा वापर करणं, फोन बिल, इंटरनेटचा योग्य वापर करणं. तर ह्याच्यामध्ये अप्रत्यक्ष बचतीमध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. जर बघितलं तर अप्रत्यक्ष बचतच सगळ्यात मोठी आहे. तर असं म्हणतात की वीज बचत, पाणी बचत आणि हे सगळे मुख्य आपल्या गरजा आहेत. तर तुम्ही बघितलं तर असं म्हणतात की तुम्ही एखाद्याला दृष्टी एखाद्याला असू शकेल तर त्या दृष्टीने तो वस्तू बघू शकतो, पण त्याला दृष्टिकोन जर दिला तर नेमकं काय आणि कसं बघायचं ते त्याला समजू शकतो. तर बचत जेव्हा आपण सांगू किंवा पालकांना जेव्हा सांगायची असेल तेव्हा त्याला प्रत्यक्ष बचतीबरोबर अप्रत्यक्ष बचतीविषयी आपण जेव्हा जास्तीत जास्त सांगू तेव्हा त्या मुलाला त्या गोष्टींच्या संदर्भातील फायदे आणि बारकावे कळू शकतात. की आपण जेव्हा त्याला सांगू की तू वीज बिल जेव्हा घरातून बाहेर जाताना सर्व लाईट बंद करशील तर तू जर 1 रुपया वाचवत असशील आज तर तू 365 दिवसांचे 365 रुपये वाचवतोस. ही एक प्रत्यक्ष बचत झाली. अशा प्रकारे त्याचा तो जर दृष्टिकोन बनला तर तो घरातच नाही तर अशी छोटे छोट्या बारकावे तो सांभाळेल. कुणाच्या घरी गेल्यानंतर सुद्धा ती बचत करायला सुरुवात करेल. प्रत्यक्ष बचतीतून आपल्या आपण राष्ट्राची सुद्धा देशाची सुद्धा किती मोठी बचत करत असतो. आणि जसं तुम्ही बघितलं तर पाण्याची बचत, मी जेव्हा म्हणतो पाण्याची बचत तर तुम्ही बघितलं तर विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी पाण्यासाठी लोकांची जो त्रास चालू आहे तर एखाद्याला पाणी 1 बादली 2 बादली सहज आणलं तर त्याला जर काय मूल्य वाटत नसेल, पण त्याला जर ती जाणीव करून दिली की त्या ठिकाणी एक वेळचं पाणी पिण्यासाठी किंवा भरण्यासाठी विदर्भ किंवा मराठवाडा या भागातील लोक काय त्यांना आटापिटा करावी लागती तर त्यावेळी ती सुद्धा बचत तो जो करेल तो समाजासाठी ते पाणी कुठेतरी वापरलं जाऊ शकेल.
खरं तर किरणजी, स्वतःची ओळख बनवणं आणि आर्थिक बचत ह्यांचा एकमेकांशी कितपत संबंध आहे? कुमारावस्था जर तुम्ही बघितलं तर ह्या वेळेचा त्यांना सेल्फ आयडेंटिटी, तर हा सगळ्यात मोठा जो इश्यू असतो, म्हणजे तो कुमार वयातच चालू होतो. कारण त्यांच्यात होणारे शारीरिक बदल, त्यांच्यात होणारे मानसिक बदल, भावनिक बदल आणि त्याचबरोबर स्वतंत्र होण्याची त्यांची जी इच्छा असते, तर त्या इच्छेबरोबरच त्यांच्यामध्ये एक द्वंद्व चालू असतं आणि त्या द्वंद्वामध्ये त्यांना कळू लागतं की आर्थिक बाबतीत स्वतंत्र होणं ही एक सगळ्यात महत्वाची बाब आहे. आणि त्याविषयी त्यांना मग शिकण्याच्या संदर्भात त्यांना जे वेगवेगळे, जसं सांगितलं की प्रत्यक्ष बरोबर अप्रत्यक्ष बचत करणं, तर ह्या गोष्टी ती लोक जेवढी जास्त, म्हणजे त्या मुलांना जेवढा जास्त एक्सपोजर दिला जाईल आणि हे देताना पालकांनी काय केलं पाहिजे की त्यांना प्रत्येक व्यवहारामध्ये सुद्धा, म्हणजे पालक छोटे छोटे खरेदी असतील किंवा टेलिव्हिजन खरेदी असतील, तर ह्या प्रत्येक खरेदीमध्ये त्या मुलाला सामावून घेणं आणि त्याला इन्क्लुजन देणं, म्हणजे तो स्वतंत्र होताना त्याच्या मताला तुम्ही तुमच्या मताबरोबर सामावून घ्यायला सुरुवात करतात. तर त्यावेळी या मुलांचं जे द्वंद्व बऱ्याचदा पालकांशी असतं की मला निर्णय घेऊ द्यात, तर हा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला तुम्ही जेव्हा तुमच्या निर्णयाबरोबर त्याला पण बरोबर घेऊन जायचा प्रयत्न करता, त्यावेळी ती एक प्रशिक्षणाची सगळ्यात मोठी पद्धत असू शकते की त्याला तुमच्याबरोबर इन्क्लुजन मिळेल आणि स्वतंत्र होण्यासाठी एक आत्मविश्वास, जसे की बरेच निर्णय की जे मोठ्या पैशांचे असू शकतात, उदाहरणार्थ टेलिव्हिजन खरेदी करायचं, त्यावेळी तुम्ही पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती देऊन तुम्ही त्याला सांगू शकता की तू काय कर की एक 15 दिवस सगळीकडे जाऊन चौकशी करून सगळ्यात चांगला टेलिव्हिजन कोणता, त्याची किंमत काय असेल हे तू शोधून आण आणि ती अमाऊंट आम्ही तुला देतो, तो निर्णय पूर्णपणे तू घे. म्हणजे त्याचं एक व्यावहारिक ज्ञानही त्याच्या बरोबरीने किती वाढत असतं खरं तर त्या बचतीच्या याच्याप्रमाणे. मित्रांचा परिणाम कसा होतो आणि पालकांची मोठी जबाबदारी कशी असते? आता तुम्ही बघितलं तर जसं कुमारावस्था ही अवस्था जी आहे ती किशोरावस्थापासून प्रौढावस्था, म्हणजे पूर्णपणे स्वतंत्र, वैचारिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, भावनिक स्वातंत्र्य, तर ह्या गोष्टींमुळे ह्या वयामध्ये जो बदल असतो तर त्याच्यामुळे त्यांचे जे आदर्श असतात किंवा त्यांच्यावरचा जो प्रभाव असतो तो मित्रांचा सर्वात जास्त असतो. म्हणजे कुमारावस्थेत त्यांच्यात सगळ्यात जास्त जो प्रभाव असतो तो मित्रांचा, आणि मित्रांमध्ये सुद्धा ते मित्र की जे स्वतंत्रपणे जास्तीत जास्त विचार करतात, जास्तीत जास्त निर्णय घेतात, तर ह्या मित्रांचा त्यांच्यावरती प्रभाव पडतो. पण अशा वेळी ज्या मित्रांचा त्याच्यावरती प्रभाव पडतोय ते आर्थिकरित्या स्वतंत्र निर्णय घेऊन त्यांचं व्यक्तिमत्व हे खर्च करणार आहे, त्यांचं व्यक्तिमत्व हे बचत करणार आहे, त्यांचं व्यक्तिमत्व हे कशा प्रकारे आर्थिक बाबींशी संबंधित कार्यरत आहे, हे पालकांना समजण्याचा एक साधा मार्ग म्हणजे तुमच्या मुलाला दिला जाणारा पैसा, तर त्याच्याशी रिलेटेड तो जर हिशोब लिहित असेल तर तो कशा पद्धतीने तो हिशोब लिहितो. आणि ह्या वयामध्ये एक पालकांची जबाबदारी मोठी असते की तो कोणत्या मित्रात राहतो, कारण बऱ्याचदा ह्या वयात मित्र खर्च करत असतात मित्रांसाठी आणि त्यावेळी बऱ्याचदा ते पैसे परत मागितले जात नाहीत. तर अशा वेळी तुमचा मुलगा कोणत्या वातावरणात राहतोय आणि पैशांच्या संबंधित तुम्हाला न मागता तो मित्रांच्या पैशावरती खर्च करायला शिकलाय का, यासाठी तुम्हाला जवळून त्याच्याशी, त्याच्या मित्रांशी, मग त्याचा जो मित्र परिवार असेल त्यांना घरी बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्या मित्रांचे जर जवळचे मित्र असेल त्यांच्या घरच्यांशी तुम्ही ओळखी करा आणि त्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलाच्या आर्थिक वर्तनासंबंधित तुम्ही लक्ष ठेवू शकता. वा, खरंच आजचा हा विषय इतका छान आहे, पण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे, वेळ अगदी कमी आहे, पण त्याच्यामध्ये कृती कार्यक्रम जे पालकांसाठी आणि मुलांसाठी तुम्ही थोडक्यात काय सांगाल? तर पालकांसाठी कृती कार्यक्रम जो आहे, तर पालक काय शिकवू शकतात आपल्या मुलांना, तर बचत, खर्च, गुंतवणूक आणि कमाई याच्याविषयी जागरूकता आणण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब की त्यांना हिशोब लिहिणं शिकवणं, वस्तूंच्या किमतीविषयी चर्चा करावी. आणि शिक्षक जे आहेत त्यांचं सगळ्यात असं मत आहे की जे मुलं आहेत कुमारवयीन, तर त्या मुलांना वस्तूंच्या किमती माहीत नाहीत, तर त्यामुळे पालकांची जबाबदारी आहे की त्यांना सगळ्यात जास्त त्या संदर्भात त्यांना संध्या देणं, त्यांच्याशी चर्चा करा. आणि ह्या वयात मुलांना वेगवेगळ्या जसे सामाजिक संस्था असतील, अनाथ आश्रम असतील, वृद्धाश्रम असतील, यांना भेट देऊन त्यांना जीवन जगण्यासाठी काय संघर्ष आहे किंवा आपण जे वायफट खर्च करतो त्याच्याविषयी त्यांना जागृती देऊ शकतो का, बँकेचे हप्ते, व्याजदर, फोन बिल अशा बाबींची पूर्णपणे जबाबदारी त्यांच्यावरती सोपवून त्याच्यामध्ये जादा बिल येतंय का
त्याच्याविषयी गोष्टी कशा आहेत त्या जबाबदारी त्यांच्यावर जर सोपवल्या तर त्यांना मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या वयामध्ये मुलांना पैसे कमवावे अशी खूप इच्छा व्हायला सुरुवात झालेली असते. तर त्या संदर्भात ते भविष्यात कशा प्रकारची नोकरी करायला इच्छुक आहेत, व्यवसायासंबंधी त्यांच्या संकल्पना काय आहेत, तर ह्याच्याविषयी त्यांची ध्येय काय आहेत ह्याच्याविषयी पालकांनी जास्तीत जास्त चर्चा केली पाहिजे. आणि पालकांनी आपल्या आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात त्यांना जास्तीत जास्त सामावून घ्यायला सुरुवात केली गेली पाहिजे. कारण ह्यावेळेस त्यांचं ते वय आहे की त्यांना आत्मविश्वास तयार होऊ शकतो की आपण निर्णय कसे घ्यावे. आणि हे जास्तीत जास्त जेवढं पालक आर्थिक बाबींच्या संदर्भात नेहमी चर्चा करतील, त्यांच्या खर्चांविषयी ते त्याच्यातून त्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकतात. खरंच खूप छान पद्धतीने सरांनी सांगितलं की आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये त्या मुलाला सामावून घ्या. खरं तर त्या आपल्या किशोरवयीन मुलांकडे दृष्टी आहे, फक्त तुम्ही त्याला बचतीचा योग्य तो दृष्टिकोन द्या. आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमची 2 माध्यमं आहेत. फेसबुकद्वारे तुम्ही आमच्यापर्यंत कळवू शकता. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. ईमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. खरं तर किरण सर तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान पद्धतीने आजचा हा जो एक विषय आहे तो मुलांपर्यंत कसा पोहोचवला पाहिजे आणि त्यातून कशी त्यांच्यापर्यंत बचतीची सवय लावली पाहिजे हे आम्हाला सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपणही भेटूया पुढील भागात एका नवीन विषयाचा. तोपर्यंत नमस्कार.